नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती। ज्यांना अजिबातच जुडा किंवा आंबाडा हेअरस्टाईल करता येत नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। तर फक्त इथे दोन आपल्याला वेण्या घालायच्या आहेत आणि सुंदर अशी हेअरस्टाईल आपली तयार होणार आहे। कशी करायची हेअरस्टाईल तर चला आपण पाहूया। पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित असे सुंदर असे केस आपले व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत। केस आपले विंचरून झाले की त्याच्यानंतर या केसांची आपल्याला एक पोनीटेल आहे ती बांधून घ्यायची आहे। इथे पोनीटेल बांधताना मी बघा या प्रकारचे जे कलर्स वाले जे रबर आहेत त्यांचा मी वापर करत आहे, पण तुम्हाला मात्र इथे जास्त ब्लॅक कलरचे जे रबर असतात आणि जे कापडी रबर असतात त्यांचा इथे वापर करायचा आहे। म्हणजे ज्यावेळी तुम्ही पोनीटेल बांधणार असाल त्यावेळी व्यवस्थित असा कापडी जो रबर आहे त्याचाच तुम्हाला वापर करायचा आहे। आता आपली ही पोनीटेल आहे ती रेडी झालेली आहे। त्यानंतर आपले राहिलेले जे केस आहेत ते व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत। केस विंचरून झाले की त्याच्यानंतर आपल्याला हा जो बन आहे तो घ्यायचा आहे, म्हणजे ज्याला आपण डोनट म्हणतो तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि तो आपल्या पोनीटेलला असा लावून घ्यायचा आहे। हा बन लावून झाला की त्याच्यानंतर तिथे आपल्याला दोन ज्या युपिन असतात ना तर त्या लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला बन अजिबात हलणार नाही किंवा अजिबात सरकणारही नाही। तर इथे आपली ज्या दोन युपिन आहेत त्या मी लावलेल्या आहेत। आता आपला बन अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे। त्यानंतर आपल्याला आणखी एक रबर घ्यायचा आहे। तर हा जो रबर आहे तो मात्र तुम्हाला अशा प्रकारचाच वापरायचा आहे आणि ब्लॅक कलरमध्येच वापरायचा आहे। हा रबर बघा आपल्या डोनटला आणि आपले केस अशा प्रकारे राहतील या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे, दुसरा जो आपला उजवा हात आहे त्याने आपल्याला रबर खाली सरकून घ्यायचा आहे आणि आपल्या डाव्या हाताने एक बोट त्यामध्ये केसांमध्ये घालून ते फक्त थोडंसं असं फुगवायचं आहे केस तिथे। आणि त्याच्यानंतर राहिलेले जे आपले आता केस आहेत त्यांचे आपल्याला दोन पार्ट करायचे आहेत आणि ह्या दोन्ही पार्टची आपल्याला वेणी घालायची आहे। तर आता पहिली जी पार्ट आहे आपली तर त्याची आधी पहिल्यांदा मी वेणी घालून घेते आणि त्याच्यानंतर दुसरा जो आपल्या केसांचा पार्ट आहे त्याची पण आपल्याला वेणी घालायची आहे। तर अशी फक्त इथे आपल्याला वेणी घालायची आहे, बाकी काही करायचं नाही आहे। तर आपल्या दोन्ही वेण्या ज्या आहेत त्या रेडी झालेल्या आहेत। आता ह्या वेण्यांना ज्यावेळी आपण रबर लावणार आहोत तर तो ब्लॅक कलरमध्येच इथे तुम्हाला लावायचा आहे। तर दोन्ही वेण्या आहेत आपल्या त्या अगदी व्यवस्थितपणे रेडी झालेल्या आहेत। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिली जी वेणी आहे ती आपल्या राईट साईडला अशी फिरून घ्यायची आहे आणि ती आपल्या डोनटच्या इथून फिरून घ्यायची आहे। बघा जशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पहिली वेणी घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला हे जे युपिन आहेत ती लावायची आहेत। तर दोन इथे मी युपिनचा वापर केलेला आहे आणि त्याच्यानंतर आता राहिलेलं जे वेणीचं टोक आहे तर ते आपल्याला अशा प्रकारे उजव्या साईडने जसं फिरून घ्यायचं आहे आणि ते टोकांना मात्र आपल्याला इथे बॉबी पिन जी आहे ती लावायची आहे। इथे मी दोन बॉबी पिन आहे ते लावणार आहे, कारण की आपले जे केसांचे जे टोक आहे तिथे केस आपले पसरू शकतात, यासाठी इथे मी दोन ज्या पिन आहेत त्या लावलेल्या आहेत। आता बघा आपल्या पहिला जो वेणीचा पार्ट आहे तो आपण व्यवस्थित असा राईट साईडने फिरून घेतला। आता जो दुसरा जो पार्ट आहे तो मात्र आपल्याला लेफ्ट साईडने फिरून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने बघा आपला जो डोनट आहे तो आपल्याला कवर करायचा आहे या वेणीने आणि ज्यावेळी आपण ती फिरून घेणार आहोत त्यावेळी आपल्याला तिथे जे आपल्या युपिन असतात त्या लावायच्या आहेत। इथे मी परत एकदा दोन युपिन आहेत त्या लावलेल्या आहेत आणि जे वेणीचं टोक आहे त्या ठिकाणी मात्र मी इथे बॉबी पिन आहे ती लावलेली आहे। आणि समजा तुमचं आता ही वेणी फिरवताना समजा तुमचं डोनट समजा दिसत असेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, थोडीशी जे वेणी आहे ते जे केस आहेत ते थोडीशी ॲडजस्ट करून तिथे तुम्हाला युपिन आहे ती लावायची आहे। तर बघा मी दोन्ही ज्या वेणी आहेत ना त्यांना मी थोडंसं एकत्र केलं आणि तिथे युपिन आहे ती लावलेली आहे। तर बघा अशा प्रकारची एकदम सोपी हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवलेली आहे। कोणीही करेल, ज्यांना अजिबात येत नाही तेही अगदी पटकन ही हेअरस्टाईल आहे ती करू शकतात। तर मैत्रिणींनो आजची ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या सुंदर आणि अगदी सोप्या हेअरस्टाईलचे व्हिडिओ जे आहेत ते माझ्या चॅनलवरती आहे, तर ते व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल माझ्या चॅनलवरती, तुम्ही नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पण नक्की सांगा आणि असेच वेगवेगळ्या हेअरस्टाईलचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती येत राहतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया आता पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये। तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय बाय।